आता उद्या सगळ्यांना माहिती आहे इयत्ता 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 6वीच्या वर्गानं 7वीच्या वर्गासाठी टाळ्या वाजवून त्यांना छान शुभेच्छा द्या. परीक्षेला सामोरे जात असताना नक्की काय करायचं, कोणत्या सूचनांचं पालन करायचं. प्रत्येकाला आज हॉल तिकीट दिलं जाईल. हॉल तिकीटवर काही सूचना लिहिलेल्या असतात. त्या सूचना व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायच्या. तुम्हाला तुमच्या सोबत 2 निळे पेन घेऊन जायचे आहे. रायटिंग पॅड सोबत असावं, त्याला तुमचं हॉल तिकीट लावलेलं असावं. 2 निळे पेन सोबत असावेत. या व्यतिरिक्त काहीही सामान सोबत नको. एक छोटी पाण्याची बॉटल तेवढी हवी तुमच्यासोबत. प्रत्येकाने व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये यायचं आहे. परीक्षेला बसत असताना तिथं बसल्यानंतर सुरुवातीचे 10 मिनिट पहिल्यांदा डोळे शांत बंद करायचं, शांत राहायचं आणि तिथे स्वतःला एकच म्हणायचं की मी जे काही केलंय तेच पेपरला येणार आहे आणि मला पेपर पूर्ण सोपा जाणार आहे. पेपरला टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. पहिला पेपर आहे मराठी गणित. मराठी बऱ्यापैकी होतं लवकर. गणिताला जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करायचा. गणिताचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सूत्रांचा वापर करावा लागतो. गणित सोडवावी लागतात. मांडणी असते त्याची. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक गणित सोडवा. प्रश्न जितके येतात ते सगळे आधी सोडवून घ्यायचे. त्यानंतर जे न येणारे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे. तुमचा हा जो पेपर आहे हा पेपर तुम्ही तिथं बसून सोडवताय, पण बाळांनो त्याच्या मागे तुमच्या पालकांचे, शिक्षकांचे किंवा शाळेचे कष्ट सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही तयारीनिशी उतरताय तर तुम्ही तुमचं 100% द्या. भले कितीही पडतील ती पुढची गोष्ट, पण तुम्ही तुमचं 100% द्या आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे द्या. आजूबाजूला एकमेकांशी न बोलता, न विचारता आणि न बघता इतरांना. तेवढा प्रामाणिकपणा मात्र मला हवाय. हसत खेळत सामोरे जा. तुमचा 100% द्या आणि यश मिळवून ये. त्यामुळे एवढ्या दिवसांची पूर्ण वर्षभराची जी मेहनत तुम्ही घेतली त्याच्यासाठी स्वतः एकदा स्वतःला शाबासकी द्या. मोठ्याने टाळ्या वाजवा. त्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून, शाळेकडून ऑल द बेस्ट. पेपर अतिशय चांगला व्यवस्थित लिहा.